DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेने आज दुपारी 12:30 वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची अर्थात IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केली. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची ही बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली असून त्यामध्ये पूर्णतः स्वदेशी विकसित शीघ्र प्रतिसाद जमीन ते आकाश क्षेपणास्त्र अर्थात QRSSM प्रगत अतिलघु पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्रे आणि उच्च शक्तीच्या लेझरवर आधारित लक्षित ऊर्जा क्षेत्र प्रणाली अर्थात DEW यांचा समावेश आहे. या सर्व शस्त्र प्रणाली घटकांचे एकात्मिक संचालन केंद्रीकृत कमांड व नियंत्रण केंद्रामार्फत केले जाते. हे केंद्र संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळेने विकसित केले आहे. VSHO RDADS हे रिसर्च सेंटर इमारत यांनी विकसित केले आहे. DEW हे सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टीम्स अँड सायन्स यांनी विकसित केले आहे. उड्डाण चाचण्यांदरम्यान 3 वेगवेगळ्या लक्ष्य, 2 उच्च गती असलेली स्थिर पंखांची मानवरहित हवाई वाहने आणि एक मल्टीकॉप्टर ड्रोन यांना एकाच वेळी लक्ष्य करून अनुक्रमे QRSAM VHHORD-ADS आणि उच्च ऊर्जा लेझर शस्त्र प्रणालीद्वारे पूर्णतः नष्ट करण्यात आले. क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन शोधन व नाश प्रणाली, शस्त्र प्रणाली, कमांड व नियंत्रण प्रणाली तसेच दळणवळण आणि रडार प्रणाली सह सर्व घटकांनी यशस्वीरित्या कामगिरी केली. या सर्वांची पुष्टी चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रात तैनात यंत्रणांनी उड्डाण आकडे संकलित केली. DRDOच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि सशस्त्र दलाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली पहिल्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल DRDO, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्राचे कौतुक केले. या उड्डाण चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सिद्ध झाली असून शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वाच्या सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी क्षेत्रीय संरक्षण आणखी बळकट होईल असे सिंह म्हणाले. संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव व DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांनीही या यशस्वी उड्डाण चाचणीमध्ये सहभागी पथकांचे अभिनंदन केले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.